आपल्यासोबत भाजपचे मंत्री अतुल सावे सर, गेल्या काही दिवसापासून 8 ते 10 बैठक झाल्यात भाजप शिवसेनेचा, काही तोडगा निघलाय का नाही? ते रात्री तुम्ही जागरण केलंय? नाही, जागरण नाही केलं. आमच्या काल बैठका झाल्या, आम्ही त्याच्यामधून यादी एक तयार करून आम्ही वरती पाठवलेली आहे. त्यात 1-2 प्रभागाचा आमचा थोडासा विषय पेंडिंग आहे, तो आज आम्हाला वरतून त्याच्यामध्ये क्लिअरन्स आला की आम्ही आज दुपारी जाहीर करून टाकू. परंतु अशी माहिती आहे की शिवसेनेनं आदेश दिले आहेत की त्यांचे उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरावेत, म्हणून कुठेतरी युती तुटायचं. कसं आहे, असं नाही आहे. आज काही लोकांना आज मुहूर्त खूप चांगला आहे, म्हणून प्रत्येकजणांना इच्छा वाटते की आज चांगल्या मुहूर्ताच्या दिवशी फॉर्म भरावा, म्हणून अनेक लोक फॉर्म भरणार आहेत. शेवटी बी फॉर्म मिळाल्यावरच कन्फर्म असते, आणि त्याच्यामुळे आज दुपारी यादी आली की आम्ही सगळे बी फॉर्म इश्यू करू. जे 2 प्रभाग आहेत 22 आणि 27 मध्ये, त्या ठिकाणी युती आहे का मैत्रीपूर्ण? नाही, आमचा प्रयत्न आहे युती करायचा. बघू, आज होऊन जाईल माझ्या मते. आता वरती दोन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमचे बाकीचे नेते बावनकुळे साहेब वगैरे यांनी इंटरफेअर केले, नक्कीच त्याच्यात सोल्युशन निघेल. पण असं म्हणतात की साहेब म्हणतात ते आज होणार आहे, काय होणार? असं नाही, साहेब नाही. आम्ही शेवटी आमची संघटना, आमच्याकडे एका माणसाला भाजपमध्ये आमची कोर कमिटी असते 6 जणांची, त्या कोर कमिटीत सगळे निर्णय होतात. किती वाजेपर्यंत निर्णय होईल युतीचा? 3 वाजेपर्यंत. यस, चला भेटू. नक्कीच युतीचा दुपारी 3 वाजेपर्यंत निर्णय होईल, असं मंत्री अतुल सावे यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन हर्षल निकमसह संजय सरवदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.